या महाराष्ट्रामध्ये देशमुखांनी परत गद्दारी केली, महाराष्ट्रामध्ये परत निंबाळकरांनी गद्दारी केली, महाराष्ट्रामध्ये जाधवांनी गद्दारी केली, महाराष्ट्रामध्ये आष्टीकरांनी गद्दारी केली, महाराष्ट्रामध्ये वाकचौरेंनी परत एकदा गद्दारी केली. आणि एवढंच काय, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर, चेहऱ्यावर जी लोक खासदार म्हणून निवडून आली, उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला, ती सगळी म्हणतायत 100 खोके आणि एकदम ओके. शिवसेनेला परत एकदा गद्दारीचा भुसुरुंग लागला. परत एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली. मिशन टायगर पार्ट 2 परत एकदा सुरू झाला. म्हणजे उद्धव ठाकरेंना 100% हातबल करायचं, शिवसेना फोडायची, दुसऱ्याचेच आमदार खासदार फोडायचे, पळवायचे, स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही हे परत एकदा शिक्कामोर्तब झालं. कारण महाराष्ट्रामध्ये परत एकदा 50 खोके आणि एकदम ओकेचा गेम प्लॅन सुरू झाला. परत एकदा खासदार 50 कोटीवर फुटले. परंतु संजय राऊत असं म्हणतात 50 कोटी नाही तर 100 कोटीवर सगळ्यांची डील झाली. आणि हे अत्यंत भयानक गोष्ट परत एकदा महाराष्ट्रात घडली. आणि याच मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची. कारण या महाराष्ट्रामध्ये देशमुखांनी परत गद्दारी केली, महाराष्ट्रामध्ये परत निंबाळकरांनी गद्दारी केली, महाराष्ट्रामध्ये जाधवांनी गद्दारी केली, महाराष्ट्रामध्ये आष्टीकरांनी गद्दारी केली, महाराष्ट्रामध्ये वाकचौरेंनी परत एकदा गद्दारी केली. आणि एवढंच काय, महाराष्ट्रामध्ये ज्या पाटलांनी गद्दारी केली ही सगळी 6 खासदार आता परत एकदा उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देऊन, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर, चेहऱ्यावर जी लोक खासदार म्हणून निवडून आली, उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला, ती सगळी म्हणतायत 100 खोके आणि एकदम ओके. हे मी नाही सांगत आहे, हे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी जाहीर केलेलं आहे. परत एकदा दिल्लीमध्ये आज काही क्षणामध्ये जे काही मिशन टायगरचं ऑपरेशन होतंय ते या दृष्टिकोनातून दुर्दैवी आहे. आणि परत एकदा शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्ष नेतृत्वाला सुरुंग लागलेला आहे. हा मुद्दा घेऊन मित्रांनो आपल्याला चर्चा करायची. मी पुण्यातून संतोष शिंदे, सर्वांना सप्रेम जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्वाचं, तुमचं काय या 6 खासदार फुटण्यावर मत आहे हे सांगायला विसरू नका. तसे 7 होते, पण एक म्हणला मी निष्ठावंत आहे आणि आम्ही कुणालाही सोडून जाणार नाही. आणि तेच घडलं महाराष्ट्रामध्ये. म्हणजे परवा पश्चिम बंगाल मधला पक्ष खासदार त्या ठिकाणी विलिनीकरण ज्या पद्धतीचं झालं, आणि परत एकदा महाराष्ट्रामध्ये आज दुसरा पक्ष फुटतोय, तिसरा पक्ष घाबरून आहे. कारण त्यांचे पण खासदार वळवळ करतायत, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि राजकारण कुठल्या थराला चाललं, या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करूया. परत एकदा सर्वांचं स्वागत. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला किंवा श्रेष्ठ नेत्यांना या देशातले सगळे प्रादेशिक पक्ष संपवायचे का? खासदार म्हणून, आमदार म्हणून तुम्हाला तिकीट देत असताना तुमच्यातला प्रामाणिकपणा पाहिला जातो, तुमच्याकडे पैसा आहे का निवडणूक लढवायला हे पाहिलं जातं, पक्ष निधी सुद्धा दिला जातो. तुम्ही तिकीट मिळण्यासाठी नेत्याचे चरण धरण्याचा प्रयत्न होतो. मी तर म्हणतो, म्हणजे त्या राऊतांच्या भाषेमध्ये, म्हणजे ते म्हणतात ना राजकारणात तळवे चाटण्याचा प्रकार, इथपर्यंतच राजकारण झालं. आज मात्र हे राजकारण बदललं गेलं. म्हणजे ते पाय सुद्धा आता म्हणजे फोटो काढून ठेवण्यापर्यंतची जर या सगळ्यांची मानसिकता असेल तर हे राजकारण कुठल्या लेवलला चाललंय याच्यावर चर्चा करायची. शिवसेनेला भगदाड पाडल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरेंना पाय उतार व्हावं लागलं. त्यावेळेस 40 आमदार फुटले होते, 1-2 वापस आले आणि 1-2 होय मी निष्ठावंत आहे म्हणून परत माघारी गेले. हा इतिहास आहे.
त्यावेळेस गद्दार गद्दार म्हणून संजय राऊतांनी प्रचंड भाष्य केलं. 50 खोके एकदम ओकेच्या गप्पा सुद्धा मारल्या. पण महाराष्ट्रामध्ये मी आता ज्यांची आडनावं घेतली ही कोण मंडळी आहेत? संजय जाधव असतील, संजय देशमुख असतील, ओमराजे निंबाळकर असतील, नागेश पाटील आष्टीकर असतील, भाऊसाहेब वाकचौरे असतील आणि संजय दिना पाटील असतील. ही पाटील, देशमुख, जाधव, वाकचौरे, आष्टीकर ही मंडळी या महाराष्ट्रामध्ये राजकारणासाठी म्हणजे गद्दारी करू शकतात किंवा ज्यांच्यामुळं जर आपण चर्चा करायची म्हटलं, ओमराजे निंबाळकर फक्त शिवसेनेमुळे आमदार होऊ शकले. उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंमुळं ते निवडून येऊ शकले आणि एवढंच नाही, आमदार होऊ शकले, खासदार पण होऊ शकले. कशा गोष्टी घडल्या होत्या त्यांच्या राजकीय याच्यामध्ये? वडिलांच्या हत्येनंतर जी पोकळी धाराशिव जिल्ह्यामध्ये होती किंवा लढणारा माणूस म्हणून ज्या ओमराजेंकडे पाहिलं जायचं, त्या ओमराजेंची अवस्था काल परवापर्यंत जे ओमराजे इतरांना गद्दार म्हणायचे, आज ओमराजे स्वतः उद्धव ठाकरेंना सोडून जात आहेत. ज्या उद्धव ठाकरेंचे धाराशिवचे खासदार आणि एक आमदार हे निष्ठावंत म्हणून ओळखले जायचे, ओमराजे गेले म्हणजे आमदार सुद्धा जातील, याच्याबद्दल काही मनात शंका ठेवायची गरज नाही. संजय देशमुख असतील, संजय जाधव सुद्धा असतील परभणीचे, ज्या माणसाला तिकीट सुद्धा म्हणजे मिळतं की नाही अशी संभ्रमावस्था होती, ज्या माणसासाठी उद्धव ठाकरेंनी लोकसभेला म्हणजे इतकी मोदी लाट असताना सुद्धा ताकदीनं सगळी लोक, महाविकास आघाडी या लोकांच्या सगळ्यांच्या पाठीशी राहिली. यांनी काय समजा दिलं तर हे पक्षाला सोडून जात आहेत, गद्दारी करतायत, याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय नाही. संजय पाटील आष्टीकर, होय मी निष्ठावंत आहे, मला जर म्हणजे जे काही माझं असेल ते ठाकरेंचे, आणि अचानक सोडून चालले. भाऊसाहेब वाकचौरे निवडून आले, पडले, परत निवडून आले, एवढी सगळी घडामोड झाली, विश्वास ठेवला शिवसेनेने आणि नॉट रिजेबल होत आहेत. त्यांचे फोन कोणाचेच लागत नाहीत. संजय दिना पाटील म्हणजे मला असं वाटतं की मुंबई आणि त्या कोकण पट्ट्यामध्ये ठाकरेंच्या आशीर्वादाने म्हणजे अशी काही मंडळी आहेत ह्याच्यामध्ये किंवा अजून की जी निवडून सुद्धा येऊ शकत नव्हती, पण फार मोठ्या आशीर्वादानं ही लोक निवडून आली. म्हणजे जे शिवसेना मुंबईमध्ये फोडली, महाराष्ट्रात फोडली, त्याच्यानंतर राष्ट्रवादी फोडली, परत एकदा मिशन टायगरच्या निमित्तानं, मिशन टायगर पार्ट 2 च्या निमित्तानं जसे शिवसेनेचे आता 6 खासदार नॉट रिचेबल, मग मुंबईत आहेत, मग दिल्लीत आहेत, मग मतदारसंघात आहेत, सगळी संभ्रमावस्था या लोकांना एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा श्रीकांत शिंदे साहेबांच्या त्या दिल्लीतल्या बंगल्यावर ही सगळी लोक प्रवेश करतील किंवा त्यांच्या सोबत जातील आणि जे पश्चिम बंगालमध्ये छोट्या एखाद्या पार्टीमध्ये समाविष्ट किंवा त्यांनी जे प्रवेश करून त्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला सपोर्ट केला, काय भानगड आहे बघा. आता सुद्धा छोट्या पक्षाची काही मदत लागते का? आणि मग सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला जात असेल तर सत्ताधाऱ्यांची किती मोठी भूक आहे जे इतर सगळे पक्ष फोडायचे आणि स्वतःच्या ताब्यात ठेवायचे. आणि ही भयानक गोष्ट म्हणजे तुम्ही वरचे 3 खासदार जर पाहिले, म्हणजे संजय जाधव असतील, देशमुख असतील किंवा ओमराजे निंबाळकर, या लोकांना शिवसेनेने काय दिलं नसेल? उद्धव ठाकरेंचा म्हणजे विश्वास या लोकांनी तर तोडलेला आहेच, परंतु उद्धव ठाकरेंना वारंवार ही मंडळी का अशा पद्धतीनं म्हणजे वागते किंवा त्या पद्धतीचा व्यवहार शिवसेनेसोबत होतोय, त्यांचं नेतृत्व मान्य नसेल तर तुम्ही निवडणुकीच्या काळामध्येच अगोदर बाहेर पडायचं ना. कशाला निवडून येऊन परत हे करायचं? बरं, निवडून येण्यासाठी तुम्ही काय काय केलंय हे महाराष्ट्राला माहित नाही का? एवढं जर असं असेल तर मग ज्या पद्धतीचं राजकारण होतंय, फक्त काय म्हणतो आपण, वाझे नावाचे जे नाशिकचे खासदार आहेत, बिचारा प्रामाणिक माणूस किती असावा. 100 कोटीची ऑफर आली, त्यांच्या वडिलांनी सुद्धा सांगितलं म्हणे, परंतु ते डगमगले नाहीत. म्हणले मी छाती फाडून दाखवू शकतो की उद्धव ठाकरे माझ्या हृदयात आहेत, पण आज मी ते करू शकत नाही, कारण
तसं योग्य नाही. परंतु मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. याला म्हणतात निष्ठा. राजकारणासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, म्हणजे सत्ताधारी पक्षासोबत गेल्यामुळे जर तुमचं कल्याण होणार असेल, ज्या कार्यकर्त्यांनी तुम्ही निष्ठावंत आहात म्हणून तुमचा प्रचार केला, तुम्हाला लोकांनी मतदान केलं, तुमच्यासाठी दिवस रात्र धावपळ केली, त्या कार्यकर्त्यांचा किती मोठा विश्वासघात आहे. त्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा तुम्ही सत्यानाश करून टाकला की काय, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि हे जर महाराष्ट्रात घडत असेल तर 50 खोके आणि एकदम ओके हे चित्र परत महाराष्ट्रामध्ये उभं राहतंय आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे असं मला म्हणावं लागेल. बाकी आपण सुज्ञ आहात. तुमचं काय मत आहे या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंना सोडल्यामुळं? फक्त विचार करा, ही उद्धव ठाकरेंमुळेच निवडून आलेत आणि मग कमेंट करायला विसरू नका. काय आता यांच्या आडनावाकडून किंवा यांच्या प्रस्थापित राजकारणावर जर ही लोक गद्दारी करत असतील तर सर्वसामान्य माणसांचं काय, याचा पण विचार झाला पाहिजे. जय शिवराय.